येथे माझ्याकडे फरसाणमधील गाठी शेव व पापडी शिल्लक आहे. त्यापासून चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. यासाठी ही गाठी शेव व पापडी एका पॅन मध्ये घेऊन तेल न टाकताच कोरडी भाजून घेतली आहे. हे अशा प्रकारे लो गॅस फ्लेम वरती ही पापडी व गाठी शेव मी खमंग अशी भाजून घेतली आहे. आता हे भाजून घेतलेले सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत याच पॅन मध्ये थोड्याशा लसूण पाकळ्या तेल न टाकता भाजून घेऊ. आता या भाजून घेतलेल्या लसूण पाकळ्या देखील ताटामध्ये काढून घेऊ. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही सर्व पापडी व गाठी शेव हाताने तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, थोडेसे मीठ टाकून हे सर्व मिश्रण ओबडधोबड वाटून घेऊ. हे मिश्रण आपल्याला पल्स देऊन वाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे मिश्रण मी जाडसर वाटून घेतले आहे. अशा प्रकारे ही चटणी तुम्ही जेवणापूर्वी फक्त 5 मिनिटात बनवू शकता. यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसेच ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी तसेच वरण भातासोबत देखील खाऊ शकता. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.